गेल्या 8 महिन्यांपासून भाजपच्या कार्यकारिणीवर एकमत नाहीच. केंद्रीय नेतृत्वाकडून घेतलेल्या हरकतीमुळे कार्यकारिणीचं भिस्त घोंगडं कायम. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांचं कोट्यवधींचं कंत्राट अजितदादा रद्द करणार होते, तर कंत्राट रद्द करण्यावरून वाद झाल्यानं दादांना उशीर झाला. रोहित पवारांचा नवा आरोप. सुनेत्रा पवार घेणार आमदारांच्या स्वतंत्र बैठका. प्रत्येक आमदारासोबत स्वतः 1-to-1 संवाद साधणार. पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेणार. सूत्रांची माहिती. फक्त 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघूया. कटकारस्थान रचणारे शकुनी मामा म्हणत सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा जयंत पाटलांकडून समाचार. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला. येत्या 20 फेब्रुवारीला भिवंडीत महापौरपदाची निवडणूक. प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार. अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्कला 35,000ची लाच घेताना अटक. मंत्रालयात एसीबीची सापळा रचत मोठी कारवाई. लाचेच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर सडकून टीका. मुंबईमध्ये गोरेगावातील गोकुळधाम परिसरातल्या बिल्डिंगमध्ये आग. 45 मजली इमारतीच्या 9व्या मजल्यावर आग. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. पुण्यातील वारजे परिसरात सराईत गुन्हेगारांची धिंड. रेकॉर्डवरील गुंडांची पोलिसांनी काढली धिंड. साईबाबांच्या शिर्डीत आज ग्राम प्रदक्षिणा महोत्सव. ढोल ताशांचा गजर आणि साईबाबांचा जयघोष करत परिक्रमेत देश विदेशातील भाविक सहभागी. मुलूक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेलं यश अपयश लक्षात घेऊन पक्ष बांधणी केली जाणार असल्याची माहिती आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना निवडणुकीत फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. यावरून एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच मंत्रिमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना एकनाथ शिंदे संधी देणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो ते शोधण्याची सूचना देखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, काय अपडेट? आपण पाहतो की नुकत्याच महानगरपालिका निवडणुका पार पडल्या, त्याआधी नगरपालिकांच्या निवडणुका देखील पार पडल्या. त्या दोन्ही महत्वाच्या निवडणुकांमध्ये आपण पाहतोय की राज्यामध्ये एकूण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर शिवसेनेला फारसे यश मिळालेलं नाहीये. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर विभागातील जे प्रमुख मंत्री त्यांच्यावरती विशेषतः करून एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती मिळते आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असल्याची महत्वाची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे, जेणेकरून त्या भागामध्ये शिवसेनेची पक्षाची बांधणी जी आहे ती अधिक मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असल्याची माहिती मिळते आहे. ज्या मंत्र्यांना अपयश आलेले आपापल्या विभागांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी किंवा निवडणुकीमध्ये यश मिळवण्यामध्ये अशा मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची देखील माहिती मिळते. लवकरच ही प्रक्रिया पार पडत असे देखील सांगण्यात येत आहे. आणि जे मंत्री अपयश ठरलेले आहेत त्यांना पक्ष बांधण्याची जबाबदारी जी आहे ती दिली जाणार असल्याची देखील माहिती मिळते. ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिकासह एकावर एसीबीनं कारवाई केली आहे. राजेंद्र ढेरंगला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एका औषध दुकानदारावर कारवाई करून परवाना निलंबित केला होता. तो पुन्हा मिळावा यासाठी ढेरंग यांनी संबंधित दुकान मालकाकडे 50,000ची मागणी केली होती. त्यातील 35,000 रुपये स्वीकारताना ढेरंग याला पकडण्यात आलंय. आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार पैसे स्वीकारल्याचं ढेरंग यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय.
माझ्यासोबत नरहरी झिरवळ आहेत, हे त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपण राज्याचे मंत्री आहे, ज्या पद्धतीच्या घडामोडी झालेल्या आहेत, तुमच्या कार्यालयात घडामोडी झालेल्या आहेत, काय माहिती आहे तुमच्याकडे सध्याची? सध्या माझ्याकडे जी माहिती आहे का काल जो आमच्या मंत्रालयातल्या क्लर्कवर जो काही ट्रॅप झाला तो तसा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याने तो प्रकार केला, म्हणून त्याला त्याची सजा भोगावी लागली. त्याच्यामुळं त्याच्यासाठी त्याची लिंक वगैरे सांगितली जाते. अनेक ठिकाणून बातम्या येतात का बाबा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन. नाही, तुम्ही राजीनामा द्याल, पण आता सध्या तुमचं कार्यालय बंद आहे ना? कार्यालय बंद नाही आहे, कार्यालय सुरू आहे. मी माहिती घेऊन परत स्पष्टता देईल आपल्याला, पण कार्यालय सुरू आहे. पण ज्या पद्धतीनं घडामोडी होत आहे, काय वाटतं तुम्हाला? टार्गेट केलं जाते? मला टार्गेट काय म्हणून, मी तसा एवढाही मोठा नाही का बाबा मला कोणी टार्गेट करेल. आणि तुम्ही उपसभापती होते, उपाध्यक्ष होते, त्यानंतर आता मंत्री आहेत. मोठे आहात सर तुम्ही. त्यावेळेचं सुद्धा माझं जे काही सगळ्यांना बरोबर घेऊन सगळं कामकाज पुढे नेणं ह्याच्यात कधीच पर्सनॅलिटी केलेली नाही. त्याच्यामुळे माझा कधीच कोणाशी असा दुरावा नाही किंवा मला संशय नाही आणि होणारच नाही, हे माझा आत्मविश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली तुमच्यासोबत? मी आता गेल्यानंतर चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार तर. आहे. पण सर, ज्या पद्धतीनं रुपाली ठोंबरे असो, अमोल मिटकरी असो, यांनी ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवार असो आणि अजित पवारांच्या संदर्भातला जो अपघात झाला त्या संदर्भात अनेक प्रश्न मांडले, त्यामुळे पक्ष चालणे आणि काही लोक त्यांना टार्गेट केले जाते. तसं तुम्हाला टार्गेट केलं का? नाही, मला तर कुठं कोणीच टार्गेट करणार नाही, कारण मी चुकीचं कुठं वक्तव्य केलं नाही. ते जे करतात त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्याच्यामुळे मला टार्गेट होण्याचं किंवा करण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि जर तुमचा लिंकअप आला तर राजीनामा देणार का? माझा लिंकअप आला तर 100% राजीनामा देणार. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट गौतमसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी. माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय, बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. कुठला ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना, ते सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात. त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत. अँटी करप्शननं त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आले आहेत. शिवाय त्यांना वेगळे ऑफर दिलेले आहेत असं वक्तव्य करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केलाय. या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप खोडून काढलेत. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुरावे द्यावे, त्यांचा दावा खरा ठरल्यास मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईन असं जाहीर आव्हान केलं होतं. यावरून आता पुन्हा एकदा एक्सपोस्ट करत मनसे नेते संदीप देशपांडेंनी चंद्रपूरच्या ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलेलं आहे. 1-1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? तर खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. संदीप देशपांडे यांनी उबाठा शिवसेनेला डिवचलं असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधले पुरावे देणार असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. नाही, आम्ही जे काय आमच्यावर जे आरोप व्हायचे ना, आता हेच आरोप यांच्यावर उलटलेले, हेच लोक विकले गेलेले. चंद्रपूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल या कशा पद्धतीने यांच्यावर त्यांनी तडजोडी केलेल्या आहेत. आणि आता अशा तडजोडी महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे उभाटाला करावं लागतील, ही वस्तुस्थिती आहे. तर यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत. संदीप देशपांडे यांनी काय ट्विट केले आपण ते पाहूया. ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधले पुरावे देणार, 1 खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी उबाठा शिवसेनेला डिवचलेला आहे.
चंद्रपूर महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आलेत. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत असं वक्तव्य करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केलाय. या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप खोडून काढलेले आहेत. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुरावे द्यावे, त्याचा दावा खरा ठरल्यास मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईन असं जाहीर आव्हान केलं होतं. सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतात आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे.